शासनाने जो निर्णय काढलेला आहे की हिंदी भाषा सध्या जो पहिली ते चौथीची की हिंदी भाषा शिकवायची नाही, तर तरीसुद्धा या शाळेमध्ये हिंदीचा आज पेपर आहे अशी माहिती आम्हाला मिळाली होती। त्या संदर्भामध्ये आम्ही शहानिशा केली फोनवरती। तेव्हा इथल्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हो आमच्याकडे हा तिसरीचा विषय आहे। तर आम्ही सर्व पदाधिकारी आज या शाळेमध्ये आले होतो आणि त्यांना आम्ही शासनाच्या नियमांची आठवण करून दिली। ही जी शाळा आहे ही अनधिकृत शाळा आहे, म्हणजे त्यांच्याकडे त्या परवानग्या नाही आहेत। पण असं असलं जरी तर मागे आम्ही बुधवारी सन्माननीय अविनाश जाधव साहेबांनी आमचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली होती। तेव्हा आम्ही त्या शिक्षणाधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलं होतं की अशा ज्या दिव्यातल्या शाळा आहेत ज्या हिंदी शिकवत आहेत तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 1-2 दिवसामध्ये काढतो, म्हणून आज सकाळी माझं त्यांच्याशी बोलणं झालं। आज या शाळेमध्ये येऊन आम्ही त्यांना हा विचारलं, तर आम्ही जेव्हा आलो तेव्हा हा विषय सुरू होता, त्यांचे पेपर सुरू होते। जेव्हा प्रिन्सिपलला आम्ही विचारलं तर एक धक्कादायक गोष्ट अशी की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला माहितीच नाही की हिंदी शिकवायची नाही। म्हणजे मला हे समजत नाही की दिवा शहर हे महाराष्ट्रात आहे की नाही आहे। इथले जे शिक्षणाधिकारी आहेत किंवा इथले जे गट शिक्षण अधिकारी आहेत यांचं काम आहे की या शाळांना याची माहिती देणं आणि त्यांचंही काम आहे, कारण जर ते आज शाळा चालवत आहेत तर त्यांनाही हे माहिती असलं पाहिजे की शासनाचे कोणते नवीन GR येत आहेत, कोणते निर्णय येत आहेत। हे काही माहिती नसताना ते सरळ हिंदी भाषा विषय शिकवत आहेत, त्याच्या परीक्षा घेत आहेत। आज आम्ही त्यांना विचारलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की आमची चुकी झाली। त्याबद्दल त्यांनी आम्हाला हे लेखी पत्र दिलेलं आहे की बाबा त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की पुढे भविष्यात जोपर्यंत शासनाचा नवीन निर्णय येणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीचं हिंदी भाषा शिकवणं किंवा त्याच्या परीक्षा हे आम्ही करणार आहोत। या प्रकरणाच्या माध्यमातून दिव्यातल्या पालकांना विनंती करायची आहे की आपले पालक ज्या शाळेमध्ये जातात, आपले विद्यार्थी ज्या शाळेमध्ये जातात, या शाळेमध्ये जर हिंदी भाषा शिकवली जाते 1ली ते 4थी तर स्वतः पालकांनी सुद्धा याबाबत शाळेला विचारणं गरजेचं आहे। असं काही नाही आहे की आपण जर शाळेला विचारलं तर आपल्या मुलांना त्रास होईल। जर असं काही होत असेल, तुम्हाला जर अशी शंका असेल तर तुम्ही आमच्या मनसेच्या कार्यालयात या। आम्ही तुम्हाला खात्री देतो की शाळा तुमच्या पाल्याशी कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीचा व्यवहार करू शकणार नाही। आणि जर समजा तुम्ही स्वतः या बाबतीमध्ये सजग असलात तर मला वाटतं की या शाळांना सुद्धा जो शासनाचा नियम आहे त्यानुसार कारवाई करावी लागेल। तर पालकांनी सुद्धा याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे।